अंबानी हे सुद्धा या ठिकाणी आज सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भात जन आक्रोश आंदोलन 20 मे रोजी मुंबई येथे करण्यासंदर्भात आझाद मैदानावर करण्यासंदर्भात राज्यस्तरीय जनजागरण परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। या परिषदेचं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय, सर्व आमदार, सर्व माजी आमदार, माजी मंत्री ही एकत्रित बैठक झाली आणि सर्व महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या प्रभावी संघटनेचे सर्व अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते आणि महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी बैठक होती। 1000 पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि या बैठकीमध्ये 20 तारखेला 5 लाखापेक्षा जास्त महाराष्ट्रातील मातंग समाज आझाद मैदानावर जमा होईल आणि त्या ठिकाणी वर्गीकरणासंदर्भातलं अ ब कडं आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावं याविषयी त्या ठिकाणी आमची भूमिका असणार आहे। जोपर्यंत मागणी तुमची मान्य होत नाही म्हणजे वर्गीकरणाची लवकर भरती जी सुरू होते त्यावरती काय रस्ते आणायचं किंवा मग ती थांबवायची अशी काय मागणी आहे? आमची मागणी आहे जोपर्यंत या आरक्षणाची भूमिका सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलंही या ठिकाणी महाराष्ट्रात असलेली भरती नोकर भरती आहे ती करू नये, खास करून अनुसूचित जातीमधली, त्याच्यावर स्थगिती आणावी। सकल मातंग समाजाच्या विद्यमाने आज नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अविनाश घाटे, सन्माननीय मारुती वाडकर यांची सर्व सहकारी मित्रांनी आयोजन केलं आणि ह्या मिटिंगला महाराष्ट्रामधले सर्व प्रमुख नेते मंडळी, सत्तारूढ पक्षाचे असेल, विरोधी पक्षातले असेल, आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, सर्व निळ्या संघटनेचे प्रमुख नेते मंडळी मोठ्या संख्येने हजर होते। आम्हाला ह्या ठिकाणी सांगायला आवडतो की पहिल्यांदाच असं घडतंय आरक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की 20 तारखेचा जो मोर्चा आहे तो भव्य आणि दिव्य असा होणार आहे। 5 लाखाच्या वरती या ठिकाणी महाराष्ट्रामधले मातंग समाज येणार आहेत। महायुतीचे अनेक मातंग समाजाचे आमदार महायुतीमध्ये आहेत, आमदार तर नक्कीच आबाकडे वर्गीकरणाचा प्रश्न यावेळेस मार्गी लागेल का असं अपेक्षित आहे का? महायुतीचे जे आमदार आहे ते सभागृहामध्ये बोलतात, विषय मांडतात, पण त्यांच्या विषयाला ताकद देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणं ही देखील फार महत्त्वाचं आहे। समाजाचा रेटा जोपर्यंत शासनावर येत नाही तोपर्यंत शासन ऐकत नाही। तुम्हाला पण आम्हाला चांगलं माहिती आहे, सरकार कोणत्या पण पक्ष जरी असलं तर जो समाज संघटित आहे त्या समाजालाच न्याय मिळतो। त्याकरता आम्ही सर्व पक्षातले लोक एकत्र येऊन या ठिकाणी सर्व मंडळी आमचे मतभेद बाजूला ठेवून केवळ समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन या लढ्याला सामोरं जाणार आहे। आम्ही आवाहन करतो की आत्तापर्यंत भूतोन भवितव्य अशा तऱ्हेने सर्व समाजाचे नेते मंडळी आपले पक्ष संघटना मतभेद विसरून एकत्र आलेत। आपण पण एकत्र या आणि मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातल्या शासनाला आपण दाखवूया। आपण एका मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आमची अबकरची मागणी आम्ही मागतोय ती लवकरात लवकर मान्य करून अंमलबजावणी करावी। सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या 20 मेला जन आक्रोश महाआंदोलन सकल मातंग समाजाची होत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती। या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते। आज हे नांदेड शहरामधली एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चितप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही। मित्र हो, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठ्या आशेने या ठिकाणी पाहत आहे आणि म्हणून सरकारवर दबाव वाढवणे, जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चाचा मागचा उद्देश आहे। मागच्या काळामध्ये सामाजिक संघटनाच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अ ब कडाचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे। जेवढा जास्त वेळ याच्यासाठी लागेल तेवढं मातंग समाजाचं नुकसान होणार आहे, म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अंमलात आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे।
आणि ऐतिहासिक अशा पद्धतीसाठी म्हणतोय की महाराष्ट्रातले सगळेच वेगवेगळ्या विचाराचे, ज्यांचं राजकीयदृष्ट्या जमत नसेल, सामाजिकदृष्ट्या जमत नसेल, तरी एका व्यासपीठावर एका विचाराने येत आहेत. ही फार मोठी घटना आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडली आहे.